नमस्कार मंडळी, आज मी अमरावती येथील वडाळीमधील बांबू गार्डन पाहुण्यांना घेऊन आलेली आहे। बांबू गार्डनमध्ये बांबूची झाडे, बांबूपासून बनवलेली घरे पाहण्यास खूप आनंद होतो। हा बघा झुल्यात बसून आम्ही खूप झोके घेतले। मला झुल्यात बसायला खूप आवडते, खूप झुलावं वाटते। येथे खूप सारी बांबूची झाडे आहेत। हिरव्यागार रमणीय वातावरणात झोका घेताना अतिशय आनंद होतो। मी आणि माझ्या येथील पाहुण्यांनी पण झुल्याचा खूप आनंद घेतलेला आहे। ह्या माझ्या ननदबाई सुद्धा झुल्यात बसलेल्या आहेत। आणि हे इथले लहान मुलाचे वॉटर पार्कमध्ये खूप स्वच्छ पाणी आहे, थंडगार पाणी, आणि इथला आनंद वेगळाच आहे। ह्या वॉटर पार्कच्या सभोवताली मी आणि माझ्या मैत्रिणी खूप फिरलो, खूप मज्जा आली। हे इथले पांढरे शुभ्र झाड कशाचे आहे माहीत नाही, पण आम्ही इथे फोटो वगैरे काढले। कॅट्रस पण खूप छान आहे। कॅट्रसचा पूर्ण बगीचा आहे इथे, आणि पाहण्यात दूरदूरचे लोक इथे येतात। येथे कॅट्रसचा पार्क पाहण्याजोगा आहे। तुम्ही येथे आल्यानंतर कॅट्रस अवश्य पहा। हे बघा, काटेरी झाड दिसते पण काट्याचं नाही आहे। आम्ही इथे येऊन पण खूप फोटो काढलेत, इथे शूट केलेत। मी तुम्हाला इथला कॅट्रसचा पार्क संपूर्ण दाखवते। हे बघा, वेलकम कॅट्रस म्हणून लिहिलेले आहे। आणि हा कॅट्रसच्या सभोवतालचा परिसर खूप मोठा परिसर आहे। येथे कमळाची फुले खूप असतात, पण आता सध्या नाही। आणि हा बांबूपासून बनवलेला पूल, हे बघा किती सुंदर रमणीय स्थळ आहे। ह्या बांबू गार्डनमध्ये आल्यानंतर आम्हाला काही सबस्क्रायबर भेटलेत। त्यांनी आमच्यासोबत फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत। या बांबू गार्डनमध्ये बरेचसे पक्षी आहेत, मोर, तितर। ही बांबूने बनवलेली झोपडी, आणि हे वेस्टेज टायरनी बनवलेल्या पायऱ्या। हा आहे बांबूपासून बनवलेला पूल। आजूबाजूने पाणी आहे, आणि इकडे तलावाकडे जाण्याचा रस्ता। हा तलावाचा भाग, सध्या तलाव सुकलेला आहे। आम्ही तेथे खूप फोटो काढलेत। आणि हे आहे बांबूचे हिरवेगार झाड, आणि समोर जे दिसते ते आहे बांबूचे झाड। आणि ही समोर जे दिसते आहे गुफा। या गुफेतून जाताना खूप आनंद होतो। नमस्कार, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।